नमस्कार मित्रांनो. एक क्षण थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. समजा उद्या सकाळी तुमच्या बँक अकाउंटमध्ये अचानक मोठी रक्कम आली, तर तुम्ही ती रक्कम आयुष्यभर टिकवू शकाल का, की काही वर्षांनी ती पुन्हा संपून जाईल? हा प्रश्न थोडा कठीण आहे, पण याचं उत्तर तुमच्या आर्थिक भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण श्रीमंत होणं आणि श्रीमंत राहणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोक पैसे कमवण्यासाठी आयुष्यभर मेहनत करतात, पण पैसा हातात आल्यानंतर तो कसा सांभाळायचा, कुठे खर्च करायचा, किती बचत करायची, किती गुंतवणूक करायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा स्वतःसाठी कसा कामाला लावायचा, हे त्यांना शिकवलंच जात नाही. आणि म्हणूनच आज आपण अशा 7 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येक व्यक्तीने श्रीमंत होण्याआधी शिकल्या पाहिजेत. विशेष म्हणजे या 7 गोष्टी शिकण्यासाठी तुमच्याकडे लाखो रुपये असण्याची गरज नाही. उलट या गोष्टी तुम्ही पैसा कमवण्याआधी शिकायला सुरुवात केलीत तर भविष्यातील तुमचा पैसा अधिक शहाणपणाने हाताळता येऊ शकतो. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मूलभूत गोष्टीपासून. पहिली गोष्ट, पैशांपेक्षा पैशांची शिस्त महत्त्वाची आहे. हे ऐकायला अगदी साधं वाटतं, पण याच एका गोष्टीमुळे अनेक लोक आर्थिकदृष्ट्या पुढे जातात, तर अनेक लोक कितीही कमावलं तरी मागेच राहतात. समजा एखाद्या व्यक्तीचं मंथली इन्कम 30,000 रुपये आहे. तो म्हणतो माझं इन्कम 50,000 झालं की मी सेव्हिंग करेन. मग इन्कम 50,000 होतं आणि तो म्हणतो 75,000 झालं की इन्व्हेस्टमेंट सुरू करेन. नंतर इन्कम 75,000 होतं, पण त्याच वेळी घराचा खर्च वाढतो, बाहेर खाणं वाढतं, नवीन मोबाईल घेतला जातो, नवीन EMI सुरू होते, शॉपिंग वाढते आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा अकाउंट जवळजवळ रिकामं. मग प्रश्न पडतो, इन्कम वाढलं पण पैसा वाढला कुठे? कारण उत्पन्न वाढलं पण फायनान्शियल डिसिप्लिन वाढली नाही. मित्रांनो, तुमच्याकडे आज 20,000 रुपये असतील तर त्यातून शिस्त लावायला शिका. कारण उद्या 2 लाख रुपये मिळाले तरी तुमच्या सवयी बदलणार नाहीत. पैसा वाढला की तुमच्या सवयींचा परिणामही वाढतो. जर तुम्ही आज प्रत्येक रुपयाचा विचार करून वापरत असाल तर उद्या मोठा पैसा हातात आला तरी तो सांभाळण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आजपासून एक साधा नियम लक्षात ठेवा. पैसा हातात आला की आधी सेव्हिंग आणि फ्युचर गोल्ससाठी रक्कम बाजूला काढा आणि त्यानंतर उरलेल्या पैशातून खर्च करा. श्रीमंतीची सुरुवात मोठ्या सॅलरीपासून होत नाही, ती फायनान्शियल डिसिप्लिनपासून होते. आता दुसरी गोष्ट, गरज आणि इच्छा यांच्यातला फरक शिकणं. हा फरक छोटा आहे, पण तुमच्या आर्थिक आयुष्यावर त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो. आपल्याला अनेक गोष्टी हव्या असतात. नवीन मोबाईल हवा असतो, महागडे कपडे हवेत, बाहेर रेस्टॉरंटमध्ये खायचं असतं, नवीन बाईक किंवा कार घ्यायची असते. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मला याची खरंच गरज आहे का, की मला फक्त हे आत्ता हवं आहे? हा प्रश्न खूप पॉवरफुल आहे. कारण इच्छा पूर्ण करणं चुकीचं नाही. पैसा कमवतोय तर जीवनाचा आनंद घ्यायलाच हवा, पण प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण केली तर भविष्यासाठी काहीच उरणार नाही. समजा तुमचा जुना मोबाईल व्यवस्थित चालतोय, पण फक्त नवीन मॉडेल मार्केटमध्ये आलं म्हणून तुम्ही तो बदलला, त्यासाठी EMI घेतली, आता महिन्याला एक नवीन पेमेंट सुरू, अशी एक EMI, मग दुसरी, मग तिसरी आणि नकळत तुमच्या फ्युचर इन्कमचा मोठा भाग आजच्या छोट्या छोट्या इच्छांमध्ये अडकतो. म्हणून पुढच्या वेळी काही खरेदी करण्याआधी 24 तास थांबा. स्वतःला विचारा, ही खरेदी माझं आयुष्य सुधारेल का, की फक्त काही दिवसांचा आनंद देईल? कधीकधी फक्त एक दिवस थांबणं तुम्हाला अनावश्यक खर्चापासून वाचवू शकतं. लक्षात ठेवा, श्रीमंत दिसण्यासाठी पैसा खर्च करणं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी पैसा वापरणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता तिसरी गोष्ट, कर्जाचा योग्य वापर शिकला पाहिजे. कर्ज म्हणजे नेहमी वाईट असं नाही. काही कर्जांचा उपयोग प्रॉडक्टिव्ह ॲसेट्स किंवा आवश्यक गोष्टींसाठी होऊ शकतो. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा कर्जाचा उपयोग लाईफस्टाईल दाखवण्यासाठी केला जातो. आजकाल EMI इतकी सहज उपलब्ध आहे की एखादी महाग वस्तू घेण्यापूर्वी आपण तिची पूर्ण किंमत किती आहे हे विसरून जातो आणि फक्त मंथली EMI किती आहे ते पाहतो. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची EMI महिन्याला 3,000 रुपये आहे. आपल्याला वाटतं फक्त 3,000च तर आहेत, पण अशी 4-5 EMI एकत्र आल्या तर महिन्याला 15-20 हजार रुपये आधीच ठराविक पेमेंट्समध्ये जात असतात. त्यामुळे कर्ज घेण्याआधी फक्त EMI बघू नका. एकूण किती रक्कम परत द्यावी लागणार आहे, इंटरेस्ट किती आहे, लोन किती काळ चालणार आहे आणि ही EMI तुमच्या मंथली बजेटवर किती भार टाकणार आहे हे समजून घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, क्रेडिट कार्ड लिमिट म्हणजे तुमची कमाई नाही. तुमच्या कार्डवर 1 लाख रुपयांची लिमिट आहे म्हणजे तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत असं अजिबात नाही. ते बॉरोड मनी असू शकतं आणि वेळेवर पूर्ण पेमेंट न केल्यास त्यावर मोठा खर्च होऊ शकतो. म्हणून क्रेडिटचा वापर करा, पण क्रेडिटच्या मागे धावू नका. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे किती मोठी क्रेडिट लिमिट आहे हे नाही, तर तुम्हाला किती कमी पैशांवरही शांतपणे जगता येतं हे आहे. आता चौथी गोष्ट, इमर्जन्सी फंड. मित्रांनो,
आयुष्य कधीच पूर्णपणे आपल्या प्लॅनप्रमाणे चालत नाही. नोकरीमध्ये अचानक बदल होऊ शकतो, बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकतं, घरात अचानक मोठा खर्च येऊ शकतो किंवा काही महिन्यांसाठी इन्कम कमी होऊ शकतो. अशा वेळी इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये किती पैसा आहे यापेक्षा हाताशी किती रेडिली अवेलेबल पैसा आहे हे महत्त्वाचं ठरतं. म्हणून तुमच्या परिस्थितीनुसार काही महिन्यांच्या आवश्यक खर्चाइतका इमर्जन्सी फंड तयार करण्याचा प्रयत्न करा. इमर्जन्सी फंड तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी नसतो, तो तुम्हाला संकटाच्या काळात चुकीचे आर्थिक निर्णय घेण्यापासून वाचवण्यासाठी असतो. कल्पना करा, अचानक इन्कम बंद झाला, पण घराचा खर्च सुरूच आहे. जर तुमच्याकडे काही महिन्यांचा खर्च बाजूला असेल तर तुम्ही घाईघाईने कर्ज घेण्याऐवजी परिस्थिती शांतपणे हाताळू शकता. पण सेव्हिंग्स शून्य असेल तर प्रत्येक संकट मोठं वाटू लागतं. म्हणून इन्व्हेस्टमेंट करण्याआधी बेसिक फायनान्शियल सेफ्टी तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता 5वी गोष्ट, तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढवा. अनेक लोक फक्त पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे याचा विचार करतात, पण पैसे कमावण्याची क्षमता कशी वाढवायची याचा विचार करत नाहीत. समजा तुम्ही 30,000 रुपये कमावता आणि तुम्ही एखादं नवीन स्किल शिकलात ज्यामुळे पुढच्या काही वर्षांत तुमचं उत्पन्न 40 किंवा 50 हजारांपर्यंत वाढू शकतं. तर त्या स्किलचा परिणाम फक्त एका महिन्यावर होत नाही, तो तुमच्या पुढच्या अनेक वर्षांच्या इन्कमवर परिणाम करू शकतो. कम्युनिकेशन, सेल्स, टेक्नॉलॉजी, डिजिटल स्किल्स, मॅनेजमेंट, लँग्वेज स्किल्स किंवा तुमच्या क्षेत्रातील ॲडव्हान्स नॉलेज, तुमच्या क्षेत्रानुसार तुम्ही अनेक स्किल्स शिकू शकता. स्वतःवर केलेली योग्य इन्व्हेस्टमेंट कधीकधी मार्केटमधील इन्व्हेस्टमेंटपेक्षाही महत्त्वाची ठरू शकते. कारण मार्केट तुमच्या पैशावर काम करू शकतो, पण तुमचं नॉलेज आणि स्किल तुम्हाला पुन्हा पुन्हा पैसा कमावण्याची क्षमता देऊ शकतं. म्हणून रोज फक्त 30 मिनिटं स्वतःला अपग्रेड करण्यासाठी द्या. एक पुस्तक वाचा, एखादा कोर्स करा, नवीन स्किल शिका किंवा तुमच्या क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींकडून शिका. तुम्ही जितके व्हॅल्युएबल व्हाल तितक्यात जास्त अपॉर्च्युनिटीज तुमच्यासमोर येऊ शकतात. आता 6वी गोष्ट, इन्व्हेस्टमेंट करण्याआधी रिस्क समजून घ्या. आजच्या सोशल मीडियाच्या काळात तुम्हाला रोज सक्सेस स्टोरीज दिसतात. कुणीतरी स्टॉक मार्केटमधून पैसे कमावले, कुणीतरी बिझनेसमधून करोडो रुपये कमावले, कुणीतरी एखाद्या ॲसेटमध्ये लवकर गुंतवणूक करून मोठा फायदा मिळवला. आणि मग आपल्याला वाटतं मलाही तसंच करायचं आहे. पण आपण त्यामागची पूर्ण स्टोरी पाहत नाही. किती रिस्क घेतला होता, किती काळ पैसा गुंतवला होता, नुकसान झालं होतं का, त्यांची फायनान्शियल सिच्युएशन काय होती, आणि सर्वात महत्त्वाचं, तो निर्णय आपल्या परिस्थितीसाठी योग्य आहे का. कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी हे प्रश्न विचारा. तुम्हाला काय खरेदी करत आहात हे समजत नसेल तर फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावरून पैसे लावू नका. आणि पटकन श्रीमंत होण्याचं आश्वासन देणाऱ्या योजनांपासून विशेष सावध राहा. कमी रिस्कमध्ये खूप मोठा आणि हमखास रिटर्न हे ऐकल्यावर एक्साइटमेंट होण्याऐवजी प्रश्न विचारायला सुरुवात करा. कारण आर्थिक जगात रिटर्नसोबत रिस्क देखील असतो. तुमचं गोल, टाईम होरायझन, रिस्क टॉलरन्स आणि इन्व्हेस्टमेंटची माहिती हे सगळं समजून घेऊन निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. आणि मोठी रक्कम गुंतवण्यापूर्वी गरज असल्यास योग्य फायनान्शियल प्रोफेशनलकडून सल्ला घेणंही उपयोगी ठरू शकतं. आता शेवटची आणि कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमची मनी माइंडसेट. मित्रांनो, पैसा फक्त बँक अकाउंटमध्ये नसतो. पैशाबद्दलचे तुमचे विचार, तुमच्या सवयी, तुमच्या भावना आणि तुमचे निर्णय हे सगळं मिळून तुमची फायनान्शियल लाईफ तयार करतात. काही लोक पैसा मिळाला की लगेच खर्च करतात. काही लोक पैसा खर्च करण्याला घाबरतात. काही लोक दुसऱ्यांशी तुलना करत राहतात. काही लोक फक्त श्रीमंत दिसण्यासाठी खर्च करतात. आणि काही लोक शांतपणे पैसा बिल्ड करत राहतात. तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात हा प्रश्न स्वतःला विचारा. कारण जर तुम्ही नेहमी दुसऱ्यांशी कंपॅरिझन करत राहिलात तर तुमची आर्थिक शर्यत कधीच संपणार नाही. कोणाकडे तुमच्यापेक्षा मोठं घर असेल मग तुम्हाला त्यापेक्षा मोठं घर हवं वाटेल. कोणाकडे महागडी कार असेल तुम्हाला त्यापेक्षा महागडी कार हवी वाटेल. कोणीतरी फॉरेन ट्रिप केली तुम्हालाही करायची असेल. आणि मग तुम्ही तुमच्या गरजेनुसार नाही तर इतर लोकांच्या लाईफस्टाईलनुसार निर्णय घेऊ लागता. खरी श्रीमंती म्हणजे दुसऱ्याला इम्प्रेस करणं नाही. खरी श्रीमंती म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवणं. तुमच्या गरजा किती आहेत हे समजणं, तुमच्याकडे असलेल्या पैशाचा योग्य उपयोग करणं, संकटाच्या काळात इतरांवर पूर्णपणे अवलंबून न राहणं आणि भविष्यासाठी शांतपणे तयारी करणं. म्हणून आता एकदा या 7 गोष्टी मनात ठेवा. पहिली, फायनान्शियल डिसिप्लिन. दुसरी, गरज आणि इच्छा यातील फरक. तिसरी, कर्जाचा योग्य वापर. चौथी, इमर्जन्सी फंड. 5वी, अर्निंग कपॅसिटी वाढवणं. 6वी, इन्व्हेस्टमेंट करण्याआधी रिस्क समजून घेणं. आणि 7वी, योग्य मनी माइंडसेट तयार करणं. आता कदाचित तुमच्या मनात एक विचार येईल, माझ्याकडे सध्या खूप पैसा नाही, मग मी हे सगळं कसं करणार? तर मित्रांनो, सुरुवात मोठ्या पैशाने होत नाही, सुरुवात छोट्या निर्णयाने होते. आज तुमचे खर्च लिहा,
उद्या एक अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या इन्कममधून शक्य असेल तेवढी बचत सुरू करा. कर्ज असेल तर त्याची पूर्ण माहिती लिहून काढा. इमर्जन्सी फंडसाठी छोट्या रकमेपासून सुरुवात करा. रोज थोडा वेळ नवीन स्किल शिकण्यासाठी द्या. आणि इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी स्वतःला विचारा, मला खरंच हे समजतंय का? हे सगळं एका दिवसात बदलणार नाही, पण तुम्ही रोज एक छोटा योग्य निर्णय घेत राहिलात तर काही वर्षांनी मागे वळून पाहताना तुम्हाला स्वतःमध्ये मोठा फरक जाणवू शकतो. कारण मोठी आर्थिक प्रगती अनेकदा एका मोठ्या संधीमुळे होत नाही, ती छोट्या छोट्या योग्य सवयींच्या परिणामातून तयार होते. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसा हा तुमच्या आयुष्याचा मालक नसावा, तो तुमच्या आयुष्याला मदत करणारं साधन असावं. पैसा कमवा, पण त्याच्यासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य गमावू नका. खर्च करा, पण विचारपूर्वक. बचत करा, पण योग्य उद्देशाने. गुंतवणूक करा, पण माहिती घेऊन. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आर्थिक निर्णयांची जबाबदारी स्वतः घ्या. आजच्या व्हिडिओमधील 7 पैकी फक्त एक जरी गोष्ट तुम्ही मनापासून अंमलात आणली तरी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश पूर्ण झाला असं मला वाटेल. आणि आता मला तुमच्याकडून एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे. या 7 गोष्टींपैकी तुम्ही आजपासून कोणती गोष्ट सुरू करणार आहात? कमेंटमध्ये फक्त तिचं नाव लिहा. फायनान्शियल डिसिप्लिन, सेव्हिंग, डेप्ट कंट्रोल, इमर्जन्सी फंड, स्किल डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट नॉलेज किंवा मनी माइंडसेट. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला उपयोगी पडेल तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. कारण पैसा कमवण्याचं शिक्षण उशिरा मिळालं तरी चालेल, पण पैसा हाताळण्याचं शिक्षण खूप उशिरा मिळू नये. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या पैशांची काळजी घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीमंत होण्याआधी श्रीमंती सांभाळण्याची शिस्त शिका. धन्यवाद.